तर जी माहिती देईल ती माहिती आपण पूजासाठी चित्त मन एकाग्रता ठेवावं। सर्वप्रथम गणपतीची मूर्ती असेल, ज्या ठिकाणी आपल्याला मखरामध्ये गणपतीची मूर्ती ठेवायची आहे अशा ठिकाणी चौरंग असेल, पाट असेल, त्या ठिकाणी तांदळाने स्वस्तिक काढावे किंवा तिथं तांदळाचा एक ढीग ठेवायचा आहे। त्या ढिगावरती किंवा त्या स्वस्तिकावरती हळद आणि कुंकू व्हायचं आहे। नंतर गणेश मूर्ती घेऊन त्या स्वस्तिकावरती ठेवायची आहे। ठेवल्यानंतर गणपतीच्या चेहऱ्यावरती जो कपडा असतो तो कपडा काढून घ्यायचा आहे। नंतर दोन्ही बाजूला 2 समया लावायच्या आहेत, एक निरंजन लावायचे आहे। गणपतीच्या समोर विड्याचे पान 5 ठेवायचे आहेत। त्या प्रत्येक पानावरती एक एक फळ ठेवायचं आहे, नारळ ठेवायचा आहे, सुपारी ठेवायची आहे, सुट्टे कॉइन म्हणजे चिल्लर हे ठेवायचे आहे। खारीक असेल, बदाम असेल, हळकुंड असेल, अक्रोड असेल इत्यादी ज्या काही वस्तू असतील त्या वस्तू त्या विड्याच्या पानावरती ठेवायच्या आहेत। त्यानंतर एक लाल कपडा असेल गणपतीच्या उजव्या हाताला ठेवायचा आहे समोर। त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, त्याच्यावरती सुद्धा थोडेसे हळद आणि कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर कलश असेल, तो कलश घ्यायचा आहे पाण्याने भरलेला, तो कलश त्या तांदळावरती ठेवायचा आहे। ठेवल्यानंतर त्यामध्ये एक सुपारी, एक कॉइन, हळद कुंकू, अक्षदा आणि एक फूल त्या कलशात टाकायचं आहे। त्यानंतर 5 पानाचा आंब्याचा ढगळा त्या कलशात ठेवायचा आहे। ठेवल्यानंतर त्या कलशावरती एक नारळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती एक वेणी घालायची आहे। त्या कलशाला गंधाने स्वस्तिक काढायचं आहे, त्या कलशाचे पूजन करणे आहे। त्यानंतर आपल्या समोर तामण, पळे, पेला एक तांब्या भरलेला असेल, एका वाटीमध्ये पंचामृत असेल, ते पंचामृत घ्यायचं आहे। गणपतीचं पूजन करण्यासाठी एक छोटीशी सुपारी लागेल। पहिल्या सुरुवातीला सुपारीचं पूजन करायचं आहे, त्यानंतर कलशाचं पूजन करायचं आहे। नंतर पार्थिव गणेश म्हणून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, अभिषेक, पूजन करायचं आहे। हे सुरुवात आहे, पण सुरुवातीला तुम्हाला सांगतो पूजन कसं करायचं आहे। ज्या वेळेला आपल्या समोर पळे, पेला, तामण असेल, त्या पेल्यातलं पाणी आपल्या स्वतःच्या डोळ्याला लावायचं आहे। लावल्यानंतर 3 वेळा आचम्य करायचं। केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवायनाय नमः असं म्हणायचं आहे। त्यानंतर विष्णूचं नामस्मरण करायचं आहे। विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः असं म्हणून नमस्कार करायचा। त्याच्यानंतर तुम्हाला प्राणायाम करायचा आहे। प्राणायाम झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या कपाळी गंध लावायचा आहे। गंध लावल्यानंतर अक्षता लावायच्या आहेत। देवांना नमस्कार करायचा। त्यानंतर 11 वेळा परत नमस्कार करायचा। श्रीमन महागणाधिपतये नमः, ओम इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः असं म्हणून 11 वेळा नमस्कार करायचा आहे। त्याच्यानंतर थोड्याशा अक्षता हातामध्ये घ्यायच्या आहेत। श्री गणेशाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आणि त्या गणपतीच्या मूर्तीवरती अक्षता व्हायच्या आहेत। अक्षता वाहून झाल्यानंतर नमस्कार करायचा आणि उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये थोड्याशा अक्षता, फूल, हळद, कुंकू ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला संकल्प करायचा आहे। तर संकल्प कोणता आहे? पार्थिव गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा पूजनंच करिष्येत असं म्हणून तो पाणी हातातलं सोडायचं आहे। सोडल्यानंतर कलशाचे पूजन करायचं आहे। कलशाचं पूजन झाल्यानंतर समईचं पूजन करायचं। समईला हळद, कुंकू, अक्षता, फूल व्हायचं, नमस्कार करायचा। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन पूजन करायचं आहे। कलशाचं पूजन झाल्यानंतर समईचं पूजन करायचं। समईला हळद, कुंकू, अक्षता, फूल व्हायचं, नमस्कार करायचा। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते असं मंत्र म्हणून नमस्कार करायचा आहे। त्याप्रमाणे सूर्यनारायण, सूर्यांना नमस्कार करायचा आहे। त्याच्यानंतर देवांचं नामस्मरण झालं, देवाला पाया पडायचं आहे। छोटी जी सुपारी आहे त्या गणपतीच्या सुपारीचं पूजन करायचं। त्या सुपारीवरती 2 वेळा पाणी घालायचं।
त्याच्यानंतर हळद कुंकू व्हायचं, परत पाणी घालायचं, 5 वेळा पंचामृत घालायचं. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणत पूजन करायचं आहे. आपल्याला कोणताही मंत्र येणार नाही. मंत्र येत नसल्यामुळे फक्त गणपतीचा नामस्मरण करत आपल्या त्या गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. मग श्री गणेशाय नमः हा नाम मंत्र आहे. या नाम मंत्राने त्या देवाचे पूजन करणं आवश्यक आहे. तर नाम मंत्र कोणता आहे? तर श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला पूजन करायचं आहे. पूजन करत असताना पंचामृत स्नान झालं की परत पाणी घालायचं. गंध अक्षत फूल थोड्याशा दुर्वा व्हायच्या आणि श्री गणेशाय नमः 11 वेळा मंत्र म्हणत पाणी घालायचं, अभिषेक करायचा आहे सुपारीला. परत सुपारी स्वच्छ धुवून परत त्या एका विड्याच्या पानावरती किंवा थोड्याशा तांदळावरती ती सुपारी ठेवून द्यायची आहे. सुपारी ठेवून दिल्यानंतर त्या गणपतीच्या सुपारीला गंध लावायचं, अक्षत व्हायचे आहेत, एक जानवं ठेवायचं, हळद कुंकू अक्षता फूल दुर्वा व्हायचे आहेत आणि नमस्कार करायचा. त्याच्यानंतर एक आपल्या बाजूला एक कलश ठेवलेला आहे, त्याला आपण पुन्हा वाचन असं म्हणतो किंवा त्या कलशाचं पूजन करत असतो. त्या कलशाच्या पूजनाला स्वस्तिक काढल्यानंतर हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं, नमस्कार करायचा. आता मुख्य प्राण म्हणजे पार्थिव गणेश. आता त्या पार्थिव गणेशाचं पूजन कसं करायचं? प्राण प्रतिष्ठा. हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. हातामध्ये पाणी घेऊन मूर्तीनाम प्राण प्रतिष्ठा पूजनंच करिष्ये असं म्हणून पाणी सोडायचं आहे. पाणी सोडल्यानंतर त्या गणपतीच्या डोळ्याला अगदी थोडंसं तूप लावायचंय. डोळ्याला, दोन्ही मूर्तीच्या डोळ्याला तूप लावायचं. तूप लावल्यानंतर ते दुर्वा साईडला ठेवून द्यायचे आहे. मूर्तीवरती दुर्वाने पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः हा मंत्र म्हणत पाणी शिंपडायचं आहे. मूर्तीवरती उजवाट ठेवायचा आहे. ओम 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 असं 15 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे. मूर्तीमध्ये प्राण, जीव आणि सर्वेंद्रियांनी येण्यासाठी हा मंत्र आहे. त्या मूर्तीमध्ये प्राण आला पाहिजे असं मंत्र म्हणायचं किंवा ओम ओम म्हणत राहायचं आहे 15 वेळा. त्याच्यानंतर थोडेशा अक्षता घ्यायच्या आहेत. त्या अक्षता त्या मूर्तीवरती व्हायच्या आहेत. मनोज्योतिर हा मंत्र म्हणायचा किंवा तुम्हाला जो मंत्र येतो श्री गणेशाय नमः किंवा एकवेक प्रतिष्ठानाम जज्ञोजतरेतेन जज्ञेन जजन्ते सर्वमेव प्रतिष्ठितं भवति हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या मूर्तीवरती अक्षता व्हायच्या आहेत. अक्षता वाहत असताना आपल्याला मंत्र येत नाही तर आपण श्री गणेशाय नमः अक्षतां समर्पयामी असं म्हणायचं आहे. अक्षता होऊन झाल्यानंतर त्या परत मूर्तीवरती उजवाट ठेवायचा आणि 15 वेळा ओम 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 हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र म्हणून झाल्यानंतर देवांना नमस्कार करायचा. त्याच्यानंतर मूर्तीला अभिषेक करायचा आहे. तर मूर्तीवरती अभिषेक न करता मूर्तीच्या पायावरती दुर्वाणी पाणी शिंपडायचं आहे. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः 11 वेळा किंवा 21 वेळा हा मंत्र म्हणून अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला जानवं घालायचं, जानव्याला गंध लावायचं, मूर्तीच्या गळ्यामध्ये जानवं घालायचं आहे. डावीकडून उजवीकडे जानवं आलं पाहिजे. त्याच्यानंतर मूर्तीच्या कपाळ आणि पायाला चंदन लावायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत, पायावरती हळद कुंकू गुलाल व्हायचा आहे. गणपतीला हार घालायचा आहे. दुर्वा असते दुर्वा व्हायच्यात, कंठी असते कंठी व्हायची आहे. त्याच्यानंतर कापसाचं वस्त्र असेल ते कापसाचं वस्त्र गणपतीच्या गळ्यामध्ये धारण करायचं आहे. त्याप्रमाणे मौली आपण जे हातामध्ये वस्त्र धारण करतो ते वस्त्र त्या गणपतीच्या उजव्या हातामध्ये ते वस्त्र लावायचं आहे किंवा त्याची गाठ बांधायची आहे. त्याच्यानंतर मूर्तीला अगरबत्ती दाखवायची. अगरबत्ती धूपम समर्पयामी. त्याच्यानंतर एक दिवा असेल, निरंजन म्हणतो आपण त्याला, ते निरंजन हातात घेऊन दीपम दर्शयामी असं म्हणायचं आहे. नमस्कार करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य असतं, ते 5 फळं ठेवलेलं आहे, खारीक, बदाम, अक्रोड, जे काय आपण फळं ठेवलेलं आहे त्या फळांचा नैवेद्य दाखवायचा. त्याप्रमाणे आपल्याकडे मोदक असते. आता त्या मोदकाचा नैवेद्य दाखवायचा. मोदकाचा नैवेद्य दाखवत असताना खाली एक चौकोन मंडल करायचं आहे. चौकोन मंडल केलं ते मोदक गणपतीच्या समोर ठेवायचे. त्याच्यावरती एक दुर्वा ठेवायची आणि त्या नैवेद्याभोवती 2 वेळा पाणी फिरवायचं. पाणी फिरवून झाल्यानंतर देवांना 5 वेळा नैवेद्य दाखवायचा. डावा हात आपल्या डोळ्यावरती ठेवायचा, उजव्या हाताने असं 5 वेळा गणपतीकडे हात न्यायचा आहे. हात नेत असताना गणपतीला ओम प्राणायो स्वाहा, ओम अपानायो स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा,
ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा हा मंत्र 5 वेळा म्हणून गणपतीला नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर देवांना नमस्कार करायचे. नमस्कार करून झाल्यानंतर तुमच्याकडे नारळ असते, त्या नारळावरती हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं, पाणी सोडायचं. विशेष अर्घ्यम समर्पयामी असं म्हणायचं, नमस्कार करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला आरती करायची. आता ती महाआरती आहे. तुम्ही आरतीला सुख करता, शेंदूर लाल चढावं इत्यादी ज्या गणपतीच्या आरत्या आहेत किंवा 5 आरत्या तुम्हाला ज्या येतात त्या आरत्या तुम्हाला त्या ठिकाणी म्हणायच्या आहेत. म्हणून झाल्यानंतर तुम्हाला मंत्र, पुष्पांजली, गाले लोटांगण इत्यादी आहेत, देवांची प्रार्थना आहे, स्तुती आहे, ते म्हणायचं आहे. नमस्कार करायचं, परत हातामध्ये पाणी घ्यायचं, म्हणायचं अनेन पार्थिव गणेश मूर्तीना पूजनाखिल कर्मणा श्री भगवान परमेश्वर प्रियंतान्न मम असं म्हणून पाणी सोडून द्यायचं आहे. किंवा काही म्हणता जर आलं नाही तर नुसतं हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. प्रियंतान्न मम हा मंत्र फक्त म्हणायचा आहे. गणपतीला हात जोडून विनंती करून प्रार्थना करायची. जे जे शक्य असेल ते आपण त्या ठिकाणी कार्यरत पूजन करावं. श्रद्धा भक्तीपूर्वक कार्य करावं. मनामध्ये कोणताही हेतू, मनामध्ये चिंता करू नये. गणपतीकडे पाहत आपले पूजन करावं. कोणताही मंत्र येत असेल तर आपण गणपतीचा मंत्र म्हणावा. नसेल तर श्री गणेशाय नमः पहिल्यापासून तो शेवटपर्यंत हाच मंत्र उपयोगी आणावा, म्हणजे म्हणत राहावा. म्हटल्यानंतर आपली स्मरणशक्ती वाढते इत्यादी. त्याच्यानंतर आपल्या घरातील पाहुणे मंडळ असतील, परिवार असेल, परिवारातील सर्वांनी त्या गणपतीला हळद कुंकू अक्षता फूल व्हायच्या, दुर्वा व्हायच्यात आणि नमस्कार करा. सर्वांना तीर्थ आणि प्रसाद देऊन नमस्कार करायचा आहे. अशी ही मागी गणपतीची प्राणप्रतिष्ठा आहे. सदबुद्धीने सदविवेक बुद्धीने ही माहिती पूर्ण श्रवण करा, माहिती घ्या. माहिती घेतल्यानंतर हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या माहितीप्रमाणे तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करा मनोभावे. आपलं इच्छित कामना परिपूर्ण होतील ही मी इच्छा बाळगतो. तोपर्यंत रामकृष्णारी, गणपती बाप्पा मोरया. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपण नक्की आपल्या मित्राला, यजमानांना शेअर करा. यूट्यूबला पण हा व्हिडिओ मी टाकणार आहे, तर आपण सर्वांनी हा शेअर करावा. कमेंट्स आपल्या नक्की कळवावेत. त्याचप्रमाणे सबस्क्रायबर करावेत, लाईक करा.